आज 5 वाजता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरसकट पीक विमा वाटप सुरू. या 16 जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांनो, अखेर प्रतीक्षा संपली. आजची सर्वात मोठी आनंदाची बातमी तर समोर आलेली आहे पीक विम्याच्या पैशाबाबत. आता सर्व शेतकरी बांधवांसाठी आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे थेट खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये तुमचा जिल्हा आहे का, यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही, तुमच्या खात्यात पैसे जमा होणार का, आणि समजा पैसे आले नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्व प्रश्नाची उत्तरं आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहे. आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे जमवण्यास सुरुवात झालेली आहे, पहिल्या टप्प्यांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचा निधी वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे. आता सध्या अतिवृष्टी दुष्काळ भागांमध्ये जे की या जिल्ह्यांमध्ये प्राधान्य देण्यात येत आहे. उदाहरणार्थ बीड असेल, परभणी, धाराशिव, लातूर, जळगाव, बुलढाणा, तर या जिल्ह्यांचा समावेश आहे. आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किती रुपये इथं जमा होत आहे. आता सर्वसाधारण काही शेतकऱ्यांना 6,800, 13,500, आता 25% अग्रिम पीक विमा आगाऊ म्हणजे जास्त भरपाई. आता असं नाही की सर्व जिल्ह्यात एकसारखीच भरपाई इथं मिळणार आहे. टप्प्याटप्प्याने याचे जे काही पैसे आहेत ते सर्व शेतकरी बांधवांना भरपाईनुसार आता काही लाभार्थ्यांना इथं SMS देखील आलेला आहे. सर्वप्रथम आता पीक विम्याच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही चेक करा. आता जर तुमचं यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला देखील इथं पीक विम्याचे पैसे मिळणार आहे. यासाठी क्रॉप इन्शुरन्स किंवा पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती येऊन देखील चेक करता येणार आहे. क्रॉप इन्शुरन्समध्ये चेक ॲप्लिकेशन त्याच्यावरती क्लिक करा. यामध्ये तुमचा पीक विम्याचा अर्ज क्रमांक टाका आणि तुमचा अर्ज पेंडिंग आहे, तुमचं पेमेंट पेंडिंग दाखवत आहे, अप्रूव्हल आहे की रिजेक्ट झालेलं आहे, हे तुम्ही लगेच तपासा. ज्यांच्या खात्यामध्ये अजून पैसे आले नसतील तर अशाने काय करायचं आहे, तर शेतकरी बांधवांनो, जर तुमच्या जिल्ह्यांमध्ये इतर शेतकऱ्यांना पैसे आले पण तुमच्या खात्यामध्ये अजूनही 1 रुपया आलेला नसेल तर हे 3 गोष्टी लगेच तुम्ही तपासायचं आहे. सर्वप्रथम यामध्ये पहिली जी गोष्ट यामध्ये तपासायचं आहे, आधार सेंडिंग आहे का, तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही हे तपासा, जेणेकरून DBT खात्यामध्ये आधार लिंक खात्यामध्ये पैसे जमा होत आहे. दुसरं जे आहे, तुमचं बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही चेक करा. याचप्रमाणे तुम्ही फॉर्म भरताना दिलेले बँक पासबुक बंद आहे का, तुमचं बँक पासबुक इनॲक्टिव्ह आहे का, याचप्रमाणे हे खात्री करून घ्या. किंवा कृषी कार्यालयाशी संपर्क करा किंवा तुमच्या जवळच्या पीक विमा कंपनीला संपर्क करा किंवा टोल फ्री नंबरवरती. आता कोणाच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, ज्या शेतकऱ्यांचे पीक विम्याचे दावे मंजूर झालेले आहेत, ई-पीक पाहणी केलेली आहे, क्रॉप इन्शुरन्स केलेला आहे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसान भरपाई पात्र ठरलेले शेतकरी बांधव आणि ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे, तर अशांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा होत आहे. असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी इथं होतील. आता यामध्ये नागपूरमध्ये वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, परभणी झाल्याच्यानंतर हिंगोली, जालना, बीड, लातूर, धाराशिव, आता या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे जमा होत आहे. आता यानंतर राहिलेले जे काही पेंडिंग जिल्हे आहे, यामध्ये पुणे आहे, सातारा आहे, सांगली आहे, कोल्हापूर आहे, सोलापूर आहे, अहमदनगर आहे, नाशिक आहे, धुळे आहे, नंदुरबार आहे, जळगाव आहे, छत्रपती संभाजीनगर आहे. यानंतर रायगड आहे, रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे, ठाणे आहे, पालघर आहे, मुंबई शहर आहे, मुंबई उपनगर आहे. आता पीक विमा नेमका कोणाच्या खात्यामध्ये आणि नुकसान भरपाईचे प्रकार. आता यामध्ये ढगफुटी असेल, गारपीट असेल, शेतामध्ये पाणी साचून राहणे, वैयक्तिक पातळी झालेले नुकसान. आता हंगाम यानुसार याची भरपाई इथं ठरवली जाते. 15पेक्षा जास्त जर काळ पडलेला पाऊस, खंड किंवा अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले तर अशा शेतकरी बांधवांना जास्त प्रमाणामध्ये पीक विम्याची भरपाई देण्यात येते. आता 24 ते 72 तासाचा नियम, यामध्ये जे काही सर्वात महत्त्वाचा हा जो नियम आहे, यामध्ये जे काही तुमच्या शेतामध्ये सोयाबीन असेल, कापूस, तूर, उडीद, मूग ज्यांचा तुम्ही पीक विमा काढलेला आहे, तर अशांचा तुम्हाला 72 तासाच्या आत तुम्हाला तुमचा क्लेम म्हणजे तुम्हाला याची तक्रार करायची राहते, पीक विमा कंपनीला माहिती द्यायची राहते. आता मोबाईल ॲप्लिकेशनच्याद्वारे क्रॉप इन्शुरन्सच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला तक्रार नोंदवायची राहते. जर तुम्ही तक्रार नोंदवली नाही तर तुमचा पीक विमा अप्रूव्ह होण्यास किंवा तुम्हाला मिळण्यास अडचण जाऊ शकते. आता पीक विमा खात्यात जमा झाला नाही तर तुम्हाला काय करायचे आहे, सर्वप्रथम बँक खाते तपासा. यामध्ये तुमचे बँक खाते सक्रिय आहे का, आधार लिंक आहे का, बँक खाते क्रमांक योग्य दिलेला आहे का, हे चेक करा. याचप्रमाणे पीक विमा अर्जाची स्थिती तपासा.
तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे का, तुमचा अर्ज पेंडिंग आहे का हे चेक करा. याचप्रमाणे कागदपत्रामध्ये चूक आहे का हे पहा. यामध्ये आधार कार्ड, सातबारा, बँकेचं पासबुक, पीक विम्याची पावती आणि पीक विमा कंपनीशी संपर्क करा. आता या सर्वांबद्दल जी काही अपडेट इथं आलेली आहे. आता ज्यांना कोणाला पीक विम्याचे पैसे आलेले नसेल तर अशाने लेखी अर्ज देखील देऊ शकता. आता पीक विमा कंपनीला कसा लेखी अर्ज द्यायचा आहे, प्रति शाखा व्यवस्थापक, संबंधित पीक विमा कंपनी अधिकारी. आता सर्वच तालुक्याच्या ठिकाणी आणि जिल्ह्याच्या ठिकाणी पीक विमा ऑफिस इथं उभारण्यात आलेले आहे. तिथं हा लेखी अर्ज तुम्हाला द्यायचा आहे. विषय लिहायचा आहे तुम्हाला यामध्ये, पीक विमा रक्कम खात्यात जमा न झाल्याबाबत अर्ज. आता महोदय, मी म्हणजे तुमचं नाव लिहायचं, शेतकऱ्यांचं, राहणार, तालुका, जिल्हा येथील रहिवासी आहे. मी सन 2025-26 माझ्या पिकाचा पीक विमा भरलेला आहे. माझा पीक विमा अर्ज क्रमांक. आता पीक विम्याच्या पावतीवरचा ॲप्लिकेशन ID नंबर टाकायचा आहे असून आवश्यक सर्व कागदपत्र सादर केलेली आहे. परंतु अद्याप माझ्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही. तरी माझ्या अर्जाची पडताळणी करून पीक विम्याची रक्कम लवकरात लवकर माझ्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी ही नम्र विनंती. आता आधार संलग्न कागदपत्र. यामध्ये तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, 7/12/8 पीक विम्याची पावती आणि हे तुम्हाला इत्यादी डॉक्युमेंट्स लागणार आहे. आणि आपला विश्वासू नाव, मोबाईल नंबर शेतकऱ्यांचा इथं लागणार आहे. बँक खाते क्रमांक, गावाचे नाव, तालुका लिहायचा आहे, जिल्हा, दिनांक, स्वाक्षरी. आता पीक विमा रक्कम जमा न झाल्यास लागणारे कागदपत्र. आता जर तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाले नसेल तर त्या अर्जासोबत कागदपत्र जोडून द्या. यामध्ये आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, 7/12 नवीनवाला एक तर पटवाऱ्याकडून तुम्ही काढून घ्यायचं किंवा डिजिटल द्या, 7/12/8. आणि यामध्ये तुम्हाला पीक विम्याची पावती, ॲप्लिकेशन ID, नुकसान भरपाईचे पंचनामे झालेले असेल तर त्याची पावती, पीक पेरणी घोषणापत्र असेल तर ते द्या, मोबाईल नंबर. आता जास्त नुकसान भरपाई कोणाला इथं मिळत आहे. आता यामध्ये सर्वप्रथम जास्ती भरपाई कोणाला मिळत आहे, ज्या शेतकऱ्यांचे पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे. आता अतिवृष्टी, पूर, गारपीट, दुष्काळ, वादळामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर असे शेतकरी यामध्ये पात्र. ज्या गावामध्ये नुकसान भरपाई टक्केवारी जास्ती नोंदवली गेलेली आहे तर अशांना जास्ती भरपाई मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, पीक विमा क्लेम केलेला आहे, आता हेक्टरी जास्तीत जास्त भरपाई तर त्यांना मिळू शकते. आता यामध्ये जे काही पीक आहे, सोयाबीन आहे, कापूस आहे, तूर आहे, मूग आहे, उडीद आहे, मका आहे, कांदा आहे, हरभरा आहे, गहू आहे, तर इतर पिकं यामध्ये आहे. आता यामध्ये महत्त्वाचं म्हणजे सर्वात आधी पीक विमा कोणाला इथं जमा होणार आहे. आता याचा जो काही पीक विमा आहे ते शेतकरी बांधवांना यामध्ये किती प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे, पीक विमा कंपनीने तुमचा अर्ज मंजूर केलेला आहे की नाही हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आता सर्वात आधी पीक विमा कोणाला जमा होईल, ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा ज्यांचा अर्ज मंजूर आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे. यानंतर ज्या शेतकऱ्यांची कागदपत्र पूर्ण झालेली आहे, नुकसानग्रस्त गावातील पात्र शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जात आहे. ज्या शेतकरी बांधवांनी या सर्व अटीमध्ये बसलेले आहेत तर अशांना पीक विमा खात्यामध्ये जमा होत आहे. आजची सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे अखेर पीक विमा वाटप पात्र शेतकऱ्यांना जमा होत आहे. ज्यांचे पीक विमा वितरण करणे देखील इथं सुरू झालेले आहे. आता शेतकरी बांधवांनी लगेच तुम्ही तुमचे बँक खाते इथं तपासा, SMS चेक करा, तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट झालेले पैसे लगेच चेक करा, फोनपे, गुगल पे याच्या माध्यमातून. आता अखेर पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे. आता जर तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्ही 14447 तर या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून देखील तुम्ही तुमची तक्रार करू शकता. कशासाठी कॉल करू शकता, यामध्ये पीक विम्याच्या अर्जाची स्थिती पाहण्यासाठी, पीक विमा रक्कम जमा झाली नाही हे जाणून घेण्यासाठी, पीक विम्याचा क्लेम का झालेला नाही व तुमचा फॉर्म रिजेक्ट आहे का, पेंडिंग आहे का हे जाणून घेण्यासाठी, लाभार्थ्याचं नाव यादीमध्ये आहे की नाही हे तपासण्यासाठी, अर्जात काही त्रुटी आलेली आहे का यासाठी, आधार लिंक आहे की नाही याबाबत माहिती, नुकसान भरपाई माहिती नोंद, तक्रार. आता पीक विम्यासंदर्भात सर्व माहिती तुम्ही यासाठी कॉल करू शकता. यामध्ये आधार कार्ड, अर्जाची पावती, बँक खाते क्रमांक, मोबाईल नंबर, 7/12 कॉल करताना हे तुमच्याकडे तुमच्याजवळ ठेवायचं आहे. तर अखेर पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सरसकट आज 5 वाजतापासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी इथं पैसे इथे येतील. टप्प्याटप्प्याने पीक विम्याचे पैसे जे की 5 वाजल्यापासून 16 जिल्ह्यांमध्ये जमा होईल. उर्वरित जिल्ह्यांमध्ये लवकरच पीक विमा इथं जमा होईल. तर अखेर पीक विमा वाटप सुरू झालं.